लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। झोपेत असलेल्या तरुणावर उदबिल्लूचा भीषण हल्ला, 25 ठिकाणी चावे, तरुण गंभीर जखमी। मांसाहारी उदबिल्लू प्राण्याचा धुमाकूळ, पिंपरखेड गावातील तरुणावर मध्यरात्री हल्ला। उदबिल्लू प्राण्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। बातमी कन्नड येथून। कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातील पिंपरखेड गावात घडलेल्या धक्कादायक घटनेत उदबिल्लू या मांसाहारी प्राण्याने एका तरुणावर मध्यरात्री झोपेत असताना हल्ला चढवला। स्थानिकांच्या माहितीनुसार हा उदबिल्लू प्राणी अत्यंत आक्रमक असून तो मृत मनुष्य किंवा प्राण्यांचे मांस खातो आणि जमिनीतून उकरून मांस बाहेर काढतो, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे। गंभीर जखमी झालेला तरुण हा मजूर वर्गातील असून झोपेत असताना अचानक झालेल्या हल्ल्याने तो घाबरून गेला। उदबिल्लूने त्याच्या दोन्ही कान, दोन्ही हात, दोन्ही पाय आणि शरीराच्या विविध भागांवर 20 ते 25 ठिकाणी चावे घेतलेत। तरुणाच्या आरडाओरडीनंतर त्याचा भाऊ घटनास्थळी धाव घेतली आणि शूरपणे प्रयत्न करून त्या प्राण्याला बाजूला सारले। तात्काळ जखमी तरुणाला पिशोर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जखमा खोल असल्याने तरुणाच्या हातापायांचा वापर काही काळासाठी अशक्य होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याचा उदरनिर्वाह आणि भविष्यातील रोजगार यांचा प्रश्नही गंभीर बनला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.